नमस्कार. सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या वतीनं अकलूज गावठाण हद्दीतील नगर परिषदच्या हद्दीमध्ये 1834 व 1835 मध्ये जी दणदांडगे लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे ते अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही उपविभागीय कार्यालय येथे थैनाद आंदोलन केलेलं आहे. आंदोलनाचा दुसरा दिवस असताना सुद्धा या अधिकाऱ्यांना कुठेही घाम फुटत नाही. सरळ सांगतात तुम्ही आंदोलनाला बसा म्हणून, आंदोलनापासून नको बसा म्हणून यांनी विनंती करायला पाहिजे. परंतु एवढे दगडाच्या काळजाचे अधिकारी आहेत तिथले की यांना दुसरा दिवस झाला तरी घाम फुट नाही. आज या ठिकाणी दुसरा दिवस आहे परंतु एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नाही. फोन लावल्यानंतर सांगत आहेत की आम्ही तहसीलदार साहेबांशी बोलतो. अरे बोलायला एवढा वेळ लागतो का? आम्ही मेल्यावर येणार आहे का तुम्ही? मग इतक्या दिवस तुम्ही बसला कसं? 2018 पासून या गोष्टीचा पाठपुरावा चालू आहे. तुम्ही जाणून बजून त्या लोकांचं, मोठ्या लोकांनी अतिक्रमण केल्यामुळं तुम्ही दुर्लक्ष करत आहे. परंतु या देशात भारताचं संविधान मोठं आहे, कायदा मोठा आहे. कितीही मोठ्या अतिक्रमण करू द्या जाहीरदारानं, त्याचं अतिक्रमण बेकायदेशीर असेल, सरकारी जमिनीवर असेल तर ते काढल्याशिवाय आम्ही बसणार नाही. आज या ठिकाणी आमचे अकलूजचे राजूभाऊ खिलारे दलित महासंघाचे अध्यक्ष त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. त्यांचा आम्ही सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या वतीनं जाहीर आभार मानत आहे. असं कुठेतरी एक नेतृत्व आम्हाला बळ देणारे मिळाले. आम्ही त्यांचं परत एकदा सामाजिक कल्याण व मानव संरक्षण संघाच्या वतीनं राजूभाऊ खिलारेंचं आभार मानत आहे. आणि या प्रशासनाला जाग आणण्यासाठी, झोपीचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी, झोपीचं सोंग घेतलेल्या तहसीलदाराला जागा करण्यासाठी आणि त्यांच्या ज्या हाताखाली काही कर्मचारी आहेत, चंद्रकांत भोसले असो व उपविभागीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात कामकाज पाहणारे केमकर भाऊसाहेब असो, यांना जाग आणल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना मी थोड्या वेळाने संपर्क साधणार आहे. मी विनंती करतोय प्रशासनाला, जी खरं आहे ती खरं आहे. मोजणी झाली, भूमी अभिलेखने पत्र दिलंय, अतिक्रमणधारकाची नावं काढलेली आहेत, नावं आलेले आहेत पत्रामध्ये, तरी देखील तुम्ही जाणून बजवून ही गोष्टी करत असाल तर प्रशासनाची नाचक्की आहे. एवढं बोलतो, मी थांबतो. जय हिंद, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.